दक्षिण पश्चिम नागपूर हा मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आला आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्याशी हा मतदारसंघ जोडला जातो। कारण 2009, 2014 आणि 2019 असे सलग 3 वेळेला देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून आमदार राहिले आहे आणि भाजपने पुन्हा एकदा यंदा त्यांना या मतदारसंघातून उमेदवार केलाय। दुसऱ्या बाजूला काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देण्यासाठी प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवार बनवलाय। प्रफुल्ल गुडधे यांनी 2014 मध्येही या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला होता। वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे यंदा या मतदारसंघात निवडणूक त्रिकोणीय आणि रंगतदार बनवत आहे। दक्षिण पश्चिम नागपूर पूर्णपणे शहरी मतदारसंघ आहे, मात्र या भागामध्ये काही उच्चभ्रू वस्त्या आहेत तर काही ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत। त्यामुळे या मतदारसंघात सामाजिक आणि आर्थिक असमतोल स्पष्टपणे जाणवतो आणि त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्नही वेगवेगळे आहेत। काही भागांमध्ये विकास कामं दिरंगाईने सुरू असल्यामुळे लोकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्यांमध्ये मालकी हक्काचा जो प्रश्न आहे तो अनेक भागांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। गेल्या वर्षी आलेला जो पुराचा प्रश्न आहे तोही अनेक वस्त्यांमध्ये यंदा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो। राज्याच्या राजकारणामध्ये 1952 पासून सक्रिय असलेलं पुसदचं हे नाईक घराणे आहेत आणि यावेळेस 2024 मध्ये सुद्धा या ठिकाणी इंद्रनील नाईक हे उमेदवारीच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर शरद पवार गटाकडनं यावेळी पाहिलं तर मराठा उमेदवार या ठिकाणी दिला आहे आणि त्यामुळे शरद मैन हे या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। तर वंचित बहुजन आघाडीकडनं माधव वैद्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे बंजारा बहुल भाग आणि आदिवासी बहुल भाग या ठिकाणी मतदार जास्त असल्यामुळे आता या ठिकाणी हे झुकतं माप जे आहे ते कोणाच्या बाजूने पडतं हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर नाईक घराण्याचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिलेलं आहे आणि या ठिकाणी नाईक घराण्यातील मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र ययाती नाईक यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये उमेदवारीचा अर्ज भरला आहे आणि आता ते माघार घेणार आहेत। अजित पवार गटाकडनं इंद्रनील नाईक आणि शरद पवार गटाकडनं शरद मैन आणि वंचित बहुजन आघाडीचे माधव वैद्य यांच्यातच ही तिहेरी लढत या मतदारसंघात होणार आहे आणि येत्या 23 तारखेला कोण निवडून येईल हे आता येणारी वेळ ठरवणार आहे। दर्यापूर विधानसभाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ रिंगणात उतरलेले आहेत। महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटलेली आहे। गजानन लवटे हे शिवसैनिक यावेळी रिंगणात उतरलेले आहेत। तर बंडखोरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे माजी आमदार रमेश बुंदेले हे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारी घेत रिंगणात उतरलेले आहेत। तर काँग्रेसचे गुणवंत देवपारे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर तिकडे वंचितचे अंकुश वाघपांजर हे सुद्धा रिंगणात उतरलेले आहेत। सध्या 5 महत्त्वाचे हे उमेदवार आहे ज्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 4 तारखेनंतर कोण उमेदवारी अर्ज मागे घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु दर्यापूर विधानसभामध्ये तिरंगी लढत होईल अशी आपल्याला सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। परंतु 4 तारखेनंतर जे प्रचाराला वेग धरेल त्या प्रचाराच्या मध्ये कोण आघाडी घेईल आणि कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे। खरं तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं विद्यमान आमदार यशवंत माने यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये या मतदारसंघातून उतरवलेलं आहे। तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ही जागा सोडण्यात आलेली होती, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये उमेदवारीवरनं नाट्यमय घडामोडी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरुवातीला अनेक इच्छुक या मतदारसंघामध्ये होते, मात्र त्यातून इच्छुकांना डावलत सिद्धी रमेश कदम या नवख्या उमेदवाराला शरदचंद्र पवार गटाकडनं उमेदवारी देण्यात आलेली होती। मात्र 2च दिवसामध्ये नाट्यमय घडामोडींनंतर सिद्धी रमेश कदम यांचा एबी फॉर्म जो आहे तो पवार गटानं रद्द केला आणि राजू खरे या नवख्या उमेदवाराला पुन्हा एकदा या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये उतरवलं आहे। त्यामुळे आता राजू खरे विरुद्ध यशवंत माने असा सामना मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे। तर मोहोळमध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न यंदाच्या निवडणुकीत समोर येताना पाहायला मिळणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर अर्थात मराठा फॅक्टर जो आहे तो मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला होता। तोच फॅक्टर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पाहायला मिळतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा देखील मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे आणि अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा विधानसभेत किती प्रमाणात गाजतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। भोसरी विधानसभेच्या आखाड्याचा ट्रिपल केसरी होण्यास इच्छुक असणारे
भाजपचे पैलवान महेश लांडगे यांच्याबरोबर कुस्ती करण्यासाठी शरद पवारांनी त्यांचे पैलवान अजित गव्हाणे यांना मैदानात उतरवलंय। अशातच गव्हाणेंचे वस्ताद विलास लांडे यांनी अजित पवार गटात राहून शरद पवार गटाचा प्रचार करणार असल्याचं म्हणत पुन्हा एकदा संभ्रमाची नवी पकड निर्माण केली आहे। मात्र तितक्यात माझा एबी फॉर्म उद्धव ठाकरेंकडे तयार होता असं म्हणत रवी लांडगेंनी सुद्धा या कुस्तीच्या आखाड्यात बंडखोरी केली आहे। या दोघांचं उद्दिष्ट एकच असल्यामुळे ते अनेकदा महेश लांडगेंवरती आरोपांचे प्रहार करतायत। मात्र विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार नाही अशी भूमिका कसलेले पैलवान असणाऱ्या महेश लांडगेंनी घेतली आहे आणि म्हणूनच ते माध्यमांपासून वेळोवेळी पळ काढतायत। मात्र त्यांची ही राजकीय खेळी मतदारांना भावते का आणि तेच मतदार या भोसरीचा केसरी नेमकं कुणाला बनवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। महायुतीतील अजित पवार गटाकडून भाजपमधून माजी खासदार राहिलेले संजय पाटील हे घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढवतायत। दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून रोहित पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे रोहित पाटील आणि संजय पाटील अशी थेट लढत या तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये होत असल्याने या दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे। दुसरीकडे माजी खासदार राहिलेले संजय पाटील या विधानसभा निवडणुकीत उतरल्यामुळं ही काट्याची रंगत होत असतानाच कवठेमंकाळचे नेते अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांना पाठिंबा दिला आहे। त्यामुळं ही लढत आणखीनच रंगतदार होणार आहे। दुसरीकडे रोहित पाटील ही पहिलेच आपली विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेत। त्यामुळं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये संजय पाटील आणि रोहित पाटील अशी निवडणूक बनल्यामुळं अधिक रंगतदार या कवठेमंकाळ आणि तासगाव निवडणुकीत मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।